मित्रांनो, बिग बॉसचा गेमच असा आहे की इथे क्षणाक्षणाला मिनिटाला बिग बॉसच्या घरातील सदस्यांची इक्वेशन चेंज होत असतात. असंच काहीसं बिग बॉस मराठीच्या या 5व्या पर्वामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावरती चक्रव्यूह रूम मध्ये जे काही क्लिप्स दाखवल्या ना आर्या आणि निकीला, तर तेव्हापासून बिग बॉस मराठीच्या घरातली सगळीच इक्वेशन चेंज होताना दिसत आहेत. बघा, निकीला 1-2 नव्हे तर 4 क्लिप दाखवल्या, तिच्या बरोबरच्या सगळ्या सदस्यांच्या क्लिप दाखवल्या. त्यामुळे निकीने पणच घेतलेला आहे की मी टीम एच्या सदस्यांना अजिबात सोडणार नाही, त्यांना बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीला हात सुद्धा लावू देणार नाही. आणि त्या पद्धतीने निकी बिग बॉसच्या घरामध्ये वागताना दिसते. प्रत्येक वेळी तिचं टार्गेट आहे ते म्हणजे टीम एचे सदस्य. प्रत्येक वेळी ते दिसून येते की निकी सतत टीम एच्या सदस्यांना टार्गेट करते, विशेष करून अरबाज आणि ती जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर बद्दल विशेष राग आहे, कारण ज्या पद्धतीने जान्हवीने, निकी तांबोळे ही हिंदी इंडस्ट्रीतनं आलेली आहे, मी मराठी इंडस्ट्रीतनं आहे, त्यामुळे मला इथे समजूतदारपणा घ्यावा लागतो, बरंच असं काही बोलली होती. त्यामुळे सतत टार्गेट ती जान्हवीला करताना दिसते. आता आर्याचं सांगायचं तर आर्याच्या विरुद्ध तिचे टीम मेंबर्स होते, हे तिला व्हिडिओमध्ये पण दिसलं होतं आणि ती वेळोवेळी सांगत पण होती आणि ते सगळं दिसत पण होतं. परंतु आर्या अशी काही तिच्या टीम विरुद्ध गेलेली नाही, परंतु ती टीम एच्या बाजूने पूर्णपणे झुकलेली दिसते. मित्रांनो बघा, निकीचा एक गेम वेगळा आहे. निकी इंडिव्हिज्युअल खेळण्याचा प्रयत्न करते, परंतु आर्याचं तसं नाहीये. बघा, निकी आणि आर्या या दोघींना सेम व्हिडिओ दाखवले की तुमच्या विरुद्ध तुमचे टीम मेंबर्स गेलेले आहेत. इथे निकीने एक वेगळा स्टँड घेतलेला आहे, परंतु आर्याचा स्टँड आहे ना पूर्ण वेगळा आहे. आपल्या टीम विरुद्ध न जाता ती टीम ए मध्ये खेळताना दिसते. बघा, आता मी हे जे काही सांगेन ना हे माझं खरंच पर्सनल आहे. तुम्हाला त्याविषयी मत मांडायचं असेल तुम्ही नक्कीच मांडा, पण मी एक आर्याचं जे काही एकंदरीत पूर्ण घरामध्ये जो काही वावर आहे त्याविषयी मी बोलतोय. बघा, आर्याचं असं एक होतं ना की तिला टीम बी मध्ये अजिबात थांबायचं नव्हतं. डे 1 पासून तिला टीम एचंच आकर्षण होतं, विशेष करून वैभव आणि अरबाज यांच्याबद्दल तिला विशेष आकर्षण होतं. तिकडे ती जाण्याचा प्रयत्नही करत होती, पण काय होतं की जान्हवी आणि निकी अशा 2 नागिन सतत फणा काढून राहायच्या, त्यामुळे आर्या तिकडे जाऊ शकत नव्हती. आता मात्र आर्याचा रस्ता साफ झालेला आहे. आर्या थेट तिकडे झाड मारून गेलेली आहे. जान्हवीला पण आता काहीच प्रॉब्लेम नाही आणि निकीला पण काहीच प्रॉब्लेम सध्या दिसत नाहीये. पण काय झालंय ना की आर्या गेली तिकडे, हरकत नाहीये, टीम बीच्या विरुद्ध ती बोलत नाहीये, पण इथे गेल्यानंतर जेव्हा ती सांगते ना की आता तुमचा आणि माझा दुश्मन एकच आहे, कोण तर निकी तांबोळे. पण बघा, अरबाजने कशा पद्धतीने ही गोष्ट घेतली. जेव्हा आर्याने सांगितलं ना की तुमचा आणि माझा दुश्मन एकच आहे, तेव्हा अरबाज लगेच बोलला, कोण? अभिजित ना. तेव्हा सगळे हसायला लागले. बघा, आता काय होणार आहे की आर्याने काय विचार केला होता की मी निकीच्या विरुद्ध खेळणार, कारण निकी माझं मेन टार्गेट असणार आहे. आता हे टीम एच्या सदस्यांना पण माहिती आहे की निकीच्या विरुद्ध आपल्याला पण खेळायचं आहे, परंतु अरबाज अगोदर आहे ना आर्याला हा अभिजित विरुद्ध खेळायला भाग पाडणार आहे. आणि ते स्पष्ट दिसतंय, कारण प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा अभिजित अभिजित आणि अभिजित. बघा, अरबाज आता काय करणार आहे, आर्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अभिजितला पहिल्यांदा गोळ्या मारणार आणि त्यानंतर टार्गेट करणार ते म्हणजे निकीला. आता अरबाज बॅक साईडला खेळणार आणि पहिल्यांदा आर्याला खेळायला देणार आहे, कारण त्याने बघितलंय की आर्या ही थोडीशी इनमॅच्युअर आहे, त्यामुळे हिला पहिल्यांदा फ्रंटला ठेवूया आणि आपण पाठीमागे राहूया, असं गेम असणार आहे. आणि याच्यातनं आहे ना आर्याने थोडंसं सावध व्हायला पाहिजे की टीम एचे सदस्य आपला फक्त वापर करून घेणार आहेत. आर्या ज्या पद्धतीने टीम ए मध्ये गेलेले आहे आणि जे काही अभिजित आणि निकीबद्दल बोलताना दिसते ना, तर मला असंच वाटतं ना की भविष्यामध्ये आर्याला हे जे सगळं काय आहे ना ते भारी पडायला नको. मी दादा पण वेळोवेळी येऊन समजवत होते की तू बघ दोन्ही बाजूला खेळण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं ना की आर्याने हे थोडंसं विचार करायला पाहिजे, कारण टीम एचे सदस्य सध्या बिग बॉसच्या घराबाहेर निगेटिव्ह दिसत आहेत, त्यामुळे आर्या त्या ग्रुपमध्ये गेले तर ती सुद्धा निगेटिव्हच दिसणार आहे. आणि ज्या पद्धतीने अरबाज तिला खेळवताना दिसतोय, त्यामुळे ती नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये निगेटिव्ह दिसेल. सध्या आर्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय, पण हा सपोर्ट आहे ना नंतर कमी कमी होत जाणार आहे, कारण ती पूर्णपणे त्या वैभव आणि
अरबाजच्या इन्फ्लुएन्समध्ये भविष्यामध्ये खेळेल हे मात्र निश्चित आहे. जर इथे आर्याने आणि निकीने एक दोघींची वेगळी टीम तयार केली असते ना, तर फार वेगळं चित्र बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं असतं. कारण दोघे खूप स्ट्रॉंग आहेत, दोघेही सेम विचाराचे आहेत. जर एकत्र आले असता तर खरंच बिग बॉसच्या घरामध्ये एक नवं चित्र दिसलं असतं. परंतु निकीचा गेम मात्र दिसणार आहे आणि तो पण कदाचित पॉझिटिव्ह गेम दिसू शकतो. कारण निकी ही इंडिव्हिज्युअल खेळेल आहे आणि कारण निकी ही इंडिव्हिज्युअल गेम खेळणार, दोन्ही टीमला ती भेटणार. पण थोडंसं अभिजितचा गेम ती खराब करणार, थोडासा गेम त्याचा नक्की खराब होईल. परंतु आर्याचा इंडिव्हिज्युअल असा गेम नसणार आहे. आर्या पूर्ण इन्फ्लुएन्स होणार आहे ती म्हणजे टीम एच्या सदस्यांची. त्यामुळे थोडीशी ती निगेटिव्ह दिसेल. काय वाटतं तुम्हाला? आर्या टीम ए जॉईन करेल का? आणि जॉईन केली तर ती निगेटिव्ह दिसेल का? निकीला ती भिडेल का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.